काल नाशिकच्या बोंधू बाबाचा पर्दाफाश झाला आणि त्याच्यावर महिलांवर लैंगिक शोषण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करण्यात आली। मुळामध्ये मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगते, हा विषय कोणत्या पक्षाचा, कोणत्या जातीचा, कोणत्या पंथाचा नाही। हा कालचा जो विषय आहे हा महाराष्ट्रातील समाजातील महिला सुरक्षतेचा, सक्षमतेचा आहे। कॅप्टन खरात हा जो काही बोंधू बाबांनी मंदिर करून तिथे जे काही विधी करून महिलांना त्यांच्या त्या समस्येतनं बाहेर काढण्यासाठी जो थोटान गोष्टी करत होता, त्याच्यामध्ये मला सांगायचं आहे की 1 वर्षापूर्वी तिथले लोकल पत्रकार खबरदार म्हणून कुठलं तरी पुढारी नावाचं आहे, त्यांनी याला वाचा फोडली होती, याला त्याच्यावर त्यांनी आक्षेप घेतले होते। त्यावेळेला महिला आयोगाच्या अध्यक्षांनी श्रीमती चाकणकर मॅडमनी त्यांना खुलासा मागण्यात आलेला होता। मला सांगा, एखाद्या ट्रस्टवर जर कोणी, तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही लोकांनी जर त्याच्यावर आक्षेप घेतले किंवा काही गैरव्यवहार चाललेत, गैरकृत्य चालले असं सांगितल्यानंतर राज्य महिला आयोगाने त्या खबरदार पुढारीच्या संपादकाला त्याची अहवाल मागण्याचा किंवा माफी मागा म्हणून सांगण्याचा संबंध येतो कुठं? उलट राज्य महिला आयोगाने ती तक्रार आल्यानंतर तातडीने त्याच संस्थेवर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, कारवाई लावायला पाहिजे होती, चौकशी लावायला पाहिजे होती, परंतु ते करण्यात आलं नाही। कारण खरातच्या ट्रस्टवर खरातसह स्वतः राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली निलेश चाकणकर आहे। बरं, कुठलीही व्यक्ती ट्रस्टवर असू शकते, मी वकील आहे, मला त्याचा कायद्याचं ज्ञान पण आहे आणि भान पण आहे, परंतु जर तुम्ही तो बोर्ड बघितला तर तो बोर्ड त्यांच्या नावानंतर खाली अध्यक्षा राज्य महिला आयोग आहे। याचाच अर्थ त्या नराधमांनी ज्या महिलांना शोषण केलेले, त्रास दिलेले आहेत, तुमच्या माहितीसाठी की 58 क्लिप्स आहेत, 58 म्हणजे 58 महिला त्याला बळी पडलेल्या आहेत। आणि जर चाकणकरांनी 1 वर्षापूर्वी जर हा जबरदस्तीचा माफीनामा घेतला नसता तर आत्ताच्या महिलांवर हा अन्याय होण्यापासून वाचला असता। हे तितकंच त्या कायदेशीररित्या खरी गोष्ट आहे। मग का तुम्ही माफीनामा मागितला? तुमचा संबंध नव्हता तर तुम्ही अशा ट्रस्टवर होतात, ठीक आहे, धार्मिक ट्रस्टवर होतात, परंतु त्या नराधमाची हिंमत वाढली। माझ्यासोबत राज्याच्या महिला आयोग आहेत, माझं कुणी वाकडं करू शकत नाही, त्यातनं राज्याच्या महिला आयोग त्यांच्यावर छत्री धरतायत। याचा अर्थ काय? राज्याच्या महिला आयोग त्यांचे पाय धुतायत। याचा अर्थ काय? कुणी कुणाचे पाय धुवायचे का कुणी छत्री धरायची हा ज्याच्या त्याचा वैयक्तिक भाग असला तरी संविधानिक पदावर असलेला व्यक्तीला असा कोणताही अधिकार नाही। म्हणजेच श्रीमती रुपाली निलेश चाकणकर यांनी त्या खराताला अभय दिलेला आहे की तू वाटेल त्या महिलांचा बलात्कार कर, वाटेल ते शोषण कर, मी बसलीये राज्य महिला आयोगावर, तुझं केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही। हे या त्यांच्या कृतीवरनं आपल्याला दिसून येतं। कारण का? राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी, सुरक्षतेसाठी आहे। तुम्ही जर बघितलं असेल, वैष्णवी हगवणे प्रकरणात त्यांनी कोणतीही कृती केलेली नाही, कोणतीही कारवाई केलेली नाही। दुसरं, संपदा मुंडेच्या याच्यामध्ये पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशन टीम सोबत बसून त्यांनी तपासामध्ये सुद्धा बाहेर येऊन वक्तव्य करण्यात आलेली आहे। कायद्याने ते गुन्हा आहे। इन्व्हेस्टिगेशन जर पोलिसांचं व्यवस्थित व्हायला पाहिजे असेल, कायदेशीर पद्धतीने व्हायला पाहिजे असेल तर रुपाली चाकणकरनी तातडीने नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून तातडीने पायउतार होणं गरजेचं आहे। याशिवाय तो तपास होऊ शकत नाही। आणि मी 100% खात्री देते, जर रुपाली चाकणकर त्या राज्य महिला आयोगाच्या पदावर राहिल्या तर त्या तपासामध्ये फेरबदल करणार, पोलिसांना आदेश देऊन
पोलिसांच्या संगतमताने ते व्हिडिओ नष्ट करणार, कारण का हे व्हिडिओ आता जप्त करून खरं तर पोलिसांच्या कस्टडीतनं कोर्टाकडे जाणं गरजेचं आहे। त्याच्यात कोण कोण सेलिब्रिटी गेलं आम्हाला त्याच्यावर अडचण नाही, पण कोणत्या सेलिब्रिटीवर सुद्धा हा अन्याय झालेला आहे हेही समोर आलं पाहिजे। ज्या महिलेने तक्रार केली तिचं खरं कौतुक केलं पाहिजे की राज्य महिला आयोग नराधमाच्या सोबत असून सुद्धा तिने बलात्काराचा गुन्हा दाखल केला। आणि काल जो आपण व्हिडिओ बघितला खराताचा की जी बाई पुढे उभी केलीये, तिचं दुःख विसरावं म्हणून तिला तांब्याचा कलश वर ठेवलाय आणि मागणं तो लिटरली लघवी करतोय। लघवी केल्यानंतर ती लघवी तो त्या आलेल्या जे काही समस्या घेऊन आले त्यांना पाचतोय, त्याच्यामध्ये काय औषध टाकतोय, गुंगी देतोय आणि मग त्याच्यावर जर पुढचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर लिटरली मोहिनी वश म्हणा किंवा भानामती म्हणा करून त्या महिलेचा बलात्कार केलेला आहे। आणि हे कायद्याच्या दृष्टीने हे पुरावे फार महत्त्वाचे आहेत आणि ते पुरावे 100% जर चाकणकर मॅडम त्या पदावर राहिल्या तर नष्ट करणार। मुळामध्ये कार्यकर्त्या म्हणून तुमचे कुणाशी संबंध येऊ द्या जाऊ द्या, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण संविधानिक पदावर आल्यानंतर त्या जबाबदाऱ्या ते कर्तव्य ते पार पडलंच गेलं पाहिजे। जे राज्य महिला आयोग महिलांच्या सुरक्षतेसाठी आहे, सक्षमतेसाठी आहे, त्यांच्याकडनंच महिलांवर अन्याय अत्याचार झालेला आहे। त्या ट्रस्टवर खरात सह चाकणकर सह अजून 4-5 जण आहेत, ते सुद्धा त्या गुन्ह्यामध्ये आरोपी होणं गरजेचं आहे आणि कायद्याने ते होतं। हात झटकून चालणार नाही। तुम्ही अशा गुन्हेगार व्यक्तीच्या सोबत बसून फोटो काढूच कसे शकता, त्याचे पाय कसे धुवू शकता, आणि प्लस तुम्ही जे पत्रकारांनी आक्षेप घेतलाय त्याला तुमचा आयोगाचा ठेका दाखवून माफी मागायला लावता, तेही पत्र मी तुम्हाला देणार आहे। याच्यामध्ये स्वतः चाकणकर सुद्धा इन्व्हॉल्वमेंट त्यांची आहे, इतर ट्रस्टी सुद्धा आहेत। सर्व ट्रस्टींवर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे। माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, आपण तातडीने महिलांना सुरक्षित सक्षमतेची विश्वास दाखवण्यासाठी आणि सत्ताधारी आम्ही सत्तेतले खमके असलेले विश्वास दाखवण्यासाठी तातडीने चाकणकर यांचा राजीनामा घेणं गरजेचं आहे। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज। सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।